विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांचा निरोप समारंभाच्या निमित्तानं आज सभागृहामध्ये विधिमंडळाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि या सभागृहाचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्वच गटनेते आणि प्रतोद यांनी माननीय विरोधी पक्षनेते यांच्या निरोप समारंभामध्ये भाग घेत असताना आपले विचार मांडत असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि एकमेकांच्या वरती कोटी करत आणि चिमटे घेत अतिशय भावनिक क्षणांना आपण सामोरे जात आहोत। त्यांचा कार्यकाल हा पुढील महिन्यात संपत आहे, परंतु हा प्रेमाचा आदर आणि निरोप समारंभ 100 वर्षाचा अधिक वर्षाची परंपरा असलेले हे सभागृह आहे। त्यामुळे आपल्या परंपरेत निवृत्त होणाऱ्या सन्माननीय सदस्यांना आपण निरोप देतो आणि तो कामकाज पत्रिकेवरती दाखवाही लागतो। त्या अनुषंगाने होत असलेला हा निरोप समारंभ खरं तर माझा 19 डिसेंबर 2024 या हिवाळी अधिवेशनामध्ये सभापती म्हणून निवड झालो आणि ती आपण सर्व सदनातील एकमताने माझी निवड केली आणि मधलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि हे आत्ताचं अधिवेशन हे तिसरं अधिवेशन आहे। अतिशय अल्प कालखंडामध्ये देखील विरोधी पक्ष नेता म्हणून माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याशी जो संपर्क आणि सदनातला पक्ष आणि विपक्ष याच्यामधला जो संवाद साधायचा असतो तो काहीसा थोडाफार जर सोडला तर तो कार्यकाळ अतिशय चांगला गेला आणि निश्चितच एक विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यावेळेस गटनेत्याची आपण बैठक बोलवतो आणि त्या गटनेत्याच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सदनाचं कामकाज चालतं, त्याची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये देखील माननीय विरोधी पक्षनेते यांनी आपली भूमिका ही सदनामध्ये वेळोवेळी दाखवून दिलेली आहे। खरं तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते कट्टर आणि लढाऊ शिवसैनिक आहेत आणि महाविद्यालयात देखील त्यांनी खांद्यावर भगवा झेंडा घेत आणि तो उंच फडकवत अभिमान सातत्याने जागृत ठेवला। असे हे अतिशय कडवे शिवसैनिक म्हणून अंबादासजी दानवे साहेब यांची अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा नामोल्लेख केला की उपजिल्हा प्रमुख, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, विधानसभेची निवडणूक हरल्याच्या नंतर देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकल्याच्या नंतर पहिल्याच टर्ममध्ये विरोधी पक्ष नेता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की ही भूमिका नेमकी कशा पद्धतीने हे पार पाडतील। अतिशय यशस्वी आणि कुशलतेने ही भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आणि म्हणून निश्चितच ही भूमिका पार पाडत असताना या विधिमंडळाचा अनेक जणांनी अनुभव आहे। निश्चितच याची कल्पना येते की विरोधी बाकावरती ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंचं अतिशय चांगलं भाषण झालं आणि त्याला स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी उत्तर दिलं की मुंडेजी तुमचं अतिशय चांगलं भाषण झालं, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा वारंवार तुम्ही याच बाकावर बसावं अशा देखील सांगितलं। त्यामुळे अतिशय आजचा देखील हा प्रसंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण आपल्याला शुभेच्छा देत असताना सभागृहातील सदनाच्या भावना आणि सदस्याच्या भावना मला देखील सभापती म्हणून कंट्रोल करण्यामध्ये देखील थोडी दिक्कत आली, अडचण आली, कारण सगळ्याच सदस्यांना आपल्याविषयी चांगले विचार मांडायचे होते आणि विशेष करून सत्ताधारी पक्षातल्या लोकांना आपल्याबद्दल बोलायचं होतं। हे खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेत्यांनी केलेलं कामकाज आपल्या सर्वांच्या निश्चित स्वरूपामध्ये लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सभागृहामध्ये खरं तर आपण ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील उल्लेख केला की 12वीच्या परीक्षेमध्ये आपण मराठवाड्याच्या गुणवत्तेच्या यादीमध्ये अव्वल स्थानी
येत असताना देखील आपण काम केलं. हैदराबादमध्ये जाऊन आपण MA ची पत्रकारिताची डिग्री प्राप्त केली, परंतु आपला जायचा रस्ता वेगळाच होता आणि आपण वेगळाच रस्ता निवडला आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आपण यश संपादित करत खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करत संघर्ष, मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावरती आपण या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झालात आणि सभागृहाचे सदस्य झाल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेते पद देखील पहिल्याच टर्ममध्ये आपण मिळवलं आणि ते देखील अतिशय या लोकशाहीमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या लोकशाहीमधल्या एका वाहनाचे 2 चाकं असतात आणि ते अतिशय यशस्वीरित्या आपण ते चालून दाखवलं. त्याची चुणूक आपण परवाच दिवशी या सभागृहामध्ये अतिशय गरम वातावरण असताना देखील आपण माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारने आणि केंद्र सरकारने आणि युनेस्कोच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड आणि किल्ल्यांना मान्यता दिल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने प्रस्ताव येण्याच्या ऐवजी आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला प्रश्न आपण विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात मांडला आणि तो सगळ्यांनी बाक वाजून त्याचं स्वागत केलं. वेळ प्रसंगी जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी आपण कुठेही कटुता न सोडणारे विरोधी पक्षनेते, परंतु एका चांगल्या कामासाठी सरकारचं अभिनंदन करायला देखील कुठं मागे पुढे पाहिलं नाही. ही खऱ्या अर्थाने आपली कसब या कामातली होती आणि म्हणून निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण किती प्रवास केला हे सांगत असतानाच एक मेळघाटला देखील आपण भेट दिली. आपण शेवटी आदिवासींचं काम करत असताना आदिवासींचे देखील गडचिरोली जिल्ह्यात जाऊन आपण त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि शेवटी फील्डवर गेल्याच्या नंतर आपल्या बोलण्याला जी धार होती, आपण जे सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारून जे काम केलं ते निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि म्हणून गव्हर्नमेंट हॅज टू रूल अँड ऑपोजिशन हॅज टू से आणि म्हणून आपला जो काही प्रभावी हल्ला किंवा बोलणं असतं ते आपण सत्ताधाऱ्यांना सुद्धा ऐकायला भाग पाडलं. ही खऱ्या अर्थाने आपली कसब होती आणि म्हणून आपलं संपूर्ण सदन हे आपल्याला शुभेच्छा देत असतानाच निश्चित स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण निश्चित स्वरूपामध्ये अतिशय स्वल्पविराम की पुन्हा येणार निश्चित स्वरूपामध्ये आपली ही चांगली कारकीर्द आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यानिमित्ताने मी एक शेर म्हणून माझ्या वाणीला विराम देतो. यह सदन भले विराम पाए, यह सदन भले विराम पाए, पर स्वर तुम्हारा कायम है, पर स्वर तुम्हारा कायम है. सवालों की वो लो जिसने लोकशाही में जान भरी है. धन्यवाद.